पुण्यात विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांच्या संवाद कार्यक्रमाला आमदार रोहित पवार यांनी उपस्थिती लावली। पेपरफुटी आणि सीईटी मधील कथित गैरप्रकारांमुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सुनेत्रा पवार यांच्या भेटींवर बोलताना कोणाला भेटायचे हा संबंधित पक्षाचा निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले। तसेच महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस करणारा पक्षच टिकेल असा दावा केलाय। अर्थ खात्यावरूनही त्यांनी महायुतीतील राजकारणावर भाष्य केले। आगामी डिलिमिटेशन मतदान महत्त्वाचे असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार त्या विरोधात मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मराठा आरक्षणासाठी घटनात्मक बदल आवश्यक असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले। 17 तारखेपर्यंत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहेत। पुलाखालून बरंच काही पाणी जाणार आहे। डिलिमिटेशनच्या बाबतीत काय होतं हे बघण्यासाठी मी सुद्धा वाट बघत आहे। अनेक लोक वाट बघत आहे। त्यात योगायोगाने आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी मी आजारी पडलो, त्यामुळे मला तशी ओपनली काय आतापर्यंत भूमिका घेता आली नाही। पण आता जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पुणे।